हॅलो गाईज. सो गाईज, फिजिक्समध्ये आपण आता लेसन स्टार्ट केलेलं आहे मेजरमेंट, ज्यात आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं की मेजरमेंटची गरज काय. त्याच्यानंतर आपण बघितलं की युनिट्स काय असतात. ज्या काही फिजिकल क्वांटिटी आपण मोजतो तर आपण बाजूला काही ना काही युनिट लिहित असतो ना, तर ते युनिट नेमकं काय असते ते आपण बघितलं होतं लास्ट लेक्चरमध्ये. का त्या युनिटची डेफिनेशन स्टँडर्ड रेफरन्स अशी दिली ते सुद्धा आपण बघितलं. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे, तुम्ही बरेचदा 10वीत जेव्हा असता तेव्हा एक गोष्ट सारखी तुमच्या कानावर पडते किंवा एखादी फिजिकल क्वांटिटी जी आहे तिला आता तुम्ही सपोज मोजलं तर त्या फिजिकल क्वांटिटीचं SI युनिट आणि CGS युनिट असे काही नावं तुमच्या कानावर पडतात. आता ते ॲक्च्युली काय आहे हे आता आपण बघणार आहे. ठीक आहे, अंडर द हेडिंग सिस्टीम ऑफ युनिट. ठीक आहे गाईज. तर आता बघा बाळांनो, सिस्टीम ऑफ युनिट का असते. हे जे युनिट्स आहेत हे युनिटच्या डिफरंट सिस्टीम्स पाडल्या गेल्या. आधी पण होत्या, आता सुद्धा आहेत, पण आता आपण खूप कमी सिस्टीम यूज करतो, 2-4 सिस्टीम यूज करतो. आधी खूप सारे यूज करायचे. आपण ते सगळे डिटेलमध्ये पण बघणार आहे, आता कमी का यूज करतो, आधी खूप साऱ्या का होत्या. तर युनिट जो आहे तो अलग अलग सिस्टीममध्ये डिफाईन होता तेव्हाच्या काळात. आता आपण तेच बघणार आहे की युनिटच्या कुठल्या कुठल्या सिस्टीम आहेत किंवा होत्या. ओके, तर आपण 2-4 एक्झाम्पल्स थ्रू हा कन्सेप्ट शिकणार आहे. बघून घ्या. आता सपोज गाईज, मी काय करतो, मी लेंथ, मास आणि टाईम या 3 फिजिकल क्वांटिटी तुमच्यासमोर घेतो. लेंथ, मास आणि टाईम. आता आपल्याला माहिती आहे युनिट काय असते. तर मी काय करतो, मी ज्या कंट्रीमध्ये राहतो त्या कंट्रीचं नाव आहे सपोज A. ओके, आता मला सपोज जेव्हा केव्हा लेंथ मोजायची आहे किंवा कोणासोबत लेंथबद्दल इन्फॉर्मेशन शेअर करायची आहे, तर ऑफकोर्स मला लेंथ मोजण्यासाठी काही ना काही स्टँडर्ड बनवावं लागतील, युनिट बनवावं लागतील. तर A कंट्रीतल्या लोकांनी काय केलं, लेंथ मोजण्यासाठी लेंथचं एक स्टँडर्ड बनवलं की इथून ते इथपर्यंतचं अंतर म्हणजे 1 सेंटीमीटर, त्याच्या दुप्पट म्हणजे 2 सेंटीमीटर आणि तिप्पट म्हणजे 3 सेंटीमीटर. म्हणजे A कंट्रीमधले लोक लेंथला सेंटीमीटरमध्ये मोजायला लागले, म्हणून मग लेंथचं युनिट पडलं सेंटीमीटर. लेंथला कशात मोजतात, सेंटीमीटर. आणि A कंट्रीमध्ये सगळ्या लोकांना सेंटीमीटरबद्दल नॉलेज आहे, बाकी इतर कशाबद्दल नॉलेज नाही. लेंथ कशात मोजतात तर फक्त आणि फक्त सेंटीमीटर. तसंच त्यांनी जे मास आहे, हे मास आता मोजायचं आहे तर मासचं पण युनिट पाळावं लागणार, म्हणजे मासचे काही स्टँडर्ड रेफरन्स बनवावं लागतील, नाही तर कोणी काय म्हणेल आणि कोणी काय. तर त्यासाठी A कंट्रीवाल्या लोकांनी एकदम सिम्पल फंडा केला की एवढं वजन म्हणजे 1 ग्राम, त्याच्या दुप्पट म्हणजे 2 ग्राम, तिप्पट म्हणजे 3 ग्राम. यांनी काय झालं, A कंट्रीमध्ये इन्फॉर्मेशन व्यवस्थित प्रकारे शेअर होत गेल्या आणि नॉलेज पण व्यवस्थित शेअर होत गेलं. ओके, आणि टाईमला त्यांनी गाईज स्टँडर्ड बनवलं की इथून ते इथपर्यंत एवढा वेळ म्हणजे 1 सेकंड, म्हणजे टाईमला त्यांनी सेकंडमध्ये मोजणं सुरू केलं. ओके, मग A कंट्री लेंथला कशात मोजते, सेंटीमीटर, मासला ग्राम आणि टाईमला सेकंडमध्ये. तर मी लिहून टाकतो आता ते. अकॉर्डिंग टू द A कंट्री लेंथ आहे सेंटीमीटरमध्ये, मास आहे ग्राममध्ये आणि टाईम जो आहे तो आहे सेकंडमध्ये. ठीक आहे, बरं ठीक आहे. आता हे A कंट्रीचं झालं. आता आपल्या पृथ्वीवरची मी एक दुसरा देश उचलतो, दुसरी कंट्री उचलतो B. आता B कंट्री काय म्हणते, लेंथ, मास आणि टाईम या तिन्ही फिजिकल क्वांटिटीचं नॉलेज आम्हाला सुद्धा आहे, पण आम्ही या फिजिकल क्वांटिटी आमच्यानुसार मोजू, आम्ही आमच्यानुसार स्टँडर्ड बनवू. ठीक आहे. मग आता B कंट्रीमध्ये काय झालं की जेव्हा केव्हा B कंट्रीमधल्या लोकांना लेंथ मोजायची आहे तर ते लोक काय स्टँडर्ड बनवतात की इथून तर इथपर्यंत अंतर म्हणजे 1 मीटर. म्हणजे B कंट्रीवाले लोक मीटरमध्ये लेंथला मोजत होते. आता ऑफकोर्स सेंटीमीटर आणि मीटर अलग अलग आहे, पण त्यांनी काय केलं, लेंथला मीटरमध्ये मोजलं. तसंच B कंट्रीमधले लोक मास जे आहे त्या माससाठी त्यांनी अलग स्टँडर्ड बनवलं की एवढं वजन म्हणजे 1 किलो, याच्यात दुप्पट म्हणजे 2 किलो, तिप्पट म्हणजे 3 किलो. म्हणजे ते लोक मास हे किलोग्राममध्ये मोजत होते. A कंट्रीवाले ग्राममध्ये मोजत होते, पण B कंट्रीवाले किलोग्राममध्ये मोजायला लागले. आणि टाईमला त्यांनी स्टँडर्ड बनवलं सेकंड, इथून ते इथपर्यंत वेळ म्हणजे सेकंड, तो सेम आहे. तर मी ते लिहून घेतो. तर चला, B कंट्रीवाले लोक लेंथला कशात मोजत होते, मीटरमध्ये, मासला किलोग्राम आणि टाईमला सेकंड. ठीक आहे. मग हे B कंट्रीतल्या लोकांना फक्त यांच्याबद्दल नॉलेज आहे, यांच्याबद्दल नाही.
आणि ए कंट्रीतल्या लोकांना याच्याबद्दल नॉलेज आहे, याच्याबद्दल नाही. ए कंट्रीतले लोक म्हणतील बघ मीटर का असते आम्हाला माहीत नाही, आम्हाला सेंटीमीटर माहीत आहे. बी कंट्रीमधले म्हणतील आम्हाला मीटर माहीत आहे, सेंटीमीटर नावाचा कन्सेप्ट आम्हाला माहीत नाही. तसंच गाईज एक आपल्या पृथ्वीवर जे इंग्लिश बोलणारे नेशन आहेत, जसं ब्रिटिश जे लोक आहेत किंवा जे लोक इंग्लिश बोलतात, त्या लोकांनी आपल्यानुसार लेंथ, मास आणि टाईमला मोजण्यासाठी स्टँडर्ड बनवले. त्यांनी काय म्हटलं की नाही, तुम्ही मीटर सेंटीमीटर आम्हाला काही माहीत नाही बा काय असते, आम्ही लेंथला आमच्यानुसार मोजू. इथून ते इथपर्यंतचं अंतर म्हणजे फूट. म्हणजे त्यांनी लेंथचं स्टँडर्ड बनवून टाकलं फूट, आणि ते लेंथला फूटमध्ये मोजायला लागले. तसंच मासचं त्यांना स्टँडर्ड बनवलं पाऊंड. ते मासला पाऊंडमध्ये मोजायला लागले आणि टाईमला ते सेकंडमध्ये मोजायला लागले. मग ब्रिटिश लोक किंवा जे इंग्लिश स्पीकिंग नेशन आहे ते लेंथला कशात मोजत होते बाळांनो? फूटमध्ये. मासला कशात मोजत होते? पाऊंडमध्ये. आणि टाईमला कशात मोजत होते? सेकंडमध्ये. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, अलग अलग नेशन आपापल्यानुसार लेंथ, मास, टाईमला मोजत होता. मग त्या कंट्रीमध्ये तर हेच फॉलो होत होतं. पण या कंट्रीला याचं नॉलेज नव्हतं, या कंट्रीला याचं नॉलेज नव्हतं. मग आता झालं काय, याच्यामुळे नुकसान कुठलं झालं की आता जसं जसं डेव्हलपमेंट होत होतं, प्रत्येक कंट्री जशी जशी डेव्हलप होत गेली तसं तसं काय होत गेलं बाळांनो, इंटरनॅशनल व्यवहार होत गेले. म्हणजे फॉर एक्झाम्पल, अगर इंडियामध्ये कापड खूप चांगला बनतो तर इंडियात तो कापड विकला जातोच, पण इंडियातले लोक बाहेर देशात पण तो कापड विकायला लागले. तसंच बाहेर देशातले खूप काही गोष्टी आपण इंडियात पण घ्यायला लागलो. पण तिथे एक प्रॉब्लेम कुठला जात होता बाळांनो, की जे सायंटिफिक इन्फॉर्मेशन होती त्या सायंटिफिक इन्फॉर्मेशन आपण प्रॉपर शेअर नव्हतो करू शकत. मी त्याचं एक उदाहरण पण देतो. इमॅजिन करा, आपण मी ए कंट्रीमधला आहे आणि तुम्ही बी कंट्रीमधला आहे, ठीक आहे. आणि आता सपोज तुम्हाला कापड ए कंट्रीमधनं विकत घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला माझ्याकडनं कापड विकत घ्यायचं आहे, तर तुम्ही मला फोन करता. आता कापडची बेसिकली लेंथ वगैरे आपण सांगत असतो की बुवा एवढा एवढा कापड द्या. आता तुम्ही लेंथ कशात मोजता? तुम्ही बी कंट्रीचे आहात, तर तुम्ही लेंथ कशात मोजता? मीटरमध्ये. तुम्हाला मीटरचंच नॉलेज आहे. तर तुम्ही फोन करून मला सांगितलं की बुवा 10 मीटर कापड द्या. आता हालाकी मी एक कंट्रीचा आहे, मला सेंटीमीटरबद्दल नॉलेज आहे, मला मीटर काय असते हे तर माहीतच नाही, कारण की आमच्या कंट्रीनं लेंथला कशात मोजलेला? सेंटीमीटर. मग मी 10 तर ऐकलं, पण ते मीटर मला काही समजलं नाही. मी असं समजलं की बा सेंटीमीटर म्हटलं का तुम्ही 10 सेंटीमीटर कापड कापून तुम्हाला देऊन दिला. आता जेव्हा तुम्ही तो कापड मोजला, हालाकी तुमचं तर म्हणणं 10 मीटर होतं, तर तो कापड तर 10 सेंटीमीटरच निघाला. तुम्हाला वाटलं की बा येणं तर खूपच कमी कापड दिला. मग अशा हे जे मिसकम्युनिकेशन किंवा मिसअंडरस्टँडिंग सगळ्या काही गोष्टी होत्या, त्यांनी काय होत होतं की आपण कुठली इन्फॉर्मेशन, सायंटिफिक म्हणा की कुठली इन्फॉर्मेशन म्हणा, ती पूर्णपणे किंवा व्यवस्थितपणे शेअर नव्हतं करू शकत. हा प्रॉब्लेम खूप मोठा जात होता. का? कारण की प्रत्येक देश आपापल्यानुसार युनिटला मोजत होता. आणि हे जे आता प्रत्येक कंट्री आपापल्यानुसार युनिटला मोजून राहिली ना, याला सिस्टीम ऑफ युनिट म्हणतात. म्हणजे युनिटच्या सिस्टीम पाडल्या गेला. जसं ए कंट्री लेंथ, मास, टाईमला कशात मोजते? सेंटीमीटर, ग्राम, सेकंड. म्हणून आपण म्हणत होतो की बा ए कंट्री सीजीएस सिस्टीम यूज करून राहिली. सीजीएस सेंटीमीटर, ग्राम, सेकंड ही युनिटची एक सिस्टीम पाडली. दुसऱ्या कंट्रीने युनिटला आपल्यानुसार डिवाइड केलं, आपल्यानुसार स्टँडर्ड बनवले. मीटर, किलोग्राम, सेकंड म्हणजे एमकेएस सिस्टीम, म्हणजे युनिटची आणखी एक सिस्टीम पाडल्या गेली, एमकेएस. काही लोक जसे ब्रिटिश लोक फूट, पाऊंड, सेकंड ह्या गोष्टी वापरत होते, तर एक एफपीएस सिस्टीम पाडल्या गेली. म्हणजे युनिटच्या अशा सिस्टीम पाडल्या गेल्या गाईज आपापल्या कंट्रीनुसार. ओके. मग मी आता झालं काय, मी तेच लिहून टाकलं की सीजीएस सिस्टीम आणि एमकेएस सिस्टीमला बाळांनो मेट्रिक सिस्टीम म्हणतात. हे तुम्ही लक्षात ठेवा, जनरल नॉलेजसाठी मेट्रिक सिस्टीम म्हणतात. आणि एफपीएस सिस्टीम जे आहे वॉज यूज बाय इंग्लिश स्पीकिंग नेशन. जे इंग्लिश बोलणारे देश आहेत ते लोक एफपीएस सिस्टीम त्या काळात यूज करत होते. हे 2 पॉईंट तुम्ही कामाचे ते लिहून टाका. पण प्रॉब्लेम काय झाला, मी तो तुम्हाला सांगितला की जेव्हा आपल्याला इन्फॉर्मेशन शेअर करायची आहे, सायंटिफिक असो की कुठली असो, त्यामुळे मग तो प्रॉब्लेम येत गेला खूप सारा. जसं आपण सपोज बाळांनो, आता मला मराठी बोलता येते आणि सपोज एखादा जर्मन देश आहे, त्यांना जर्मनी येते. आता माझी मराठी आहे आणि त्याची जर्मनी आहे. आता आम्हाला अगर फोनवर बोलायचं आहे तर मी मराठीत बोलीन तर त्याला समजणार नाही, तो जर्मनीमध्ये बोलीन तर मला जर्मनी येणार नाही. मग त्यासाठी आपण एक इंग्लिश कॉमन लँग्वेज बनवलेली आहे, जो इंग्लिश पूर्ण वर्ल्डमध्ये कुठेही वापरला जाऊ शकते. तसंच काय झालं बाळांनो, ऑक्टोबर
1966मध्ये काय झालं, एक 11th इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेट केल्या गेली पॅरिसमध्ये. ह्या कॉन्फरन्समध्ये काय केला गेला, हा जो प्रॉब्लेम आहे हा उचलला गेला. जसं आठवते केमिस्ट्रीमध्ये आपण IUPAC सिस्टीम कसं प्रॉब्लेम जात होते कंपाऊंडचे नाव देण्यासाठी, त्यामुळे सगळे केमिस्ट लोक एकत्र येऊन एक IUPAC तयार केली. तसंच बाळांनो, पॅरिसमध्ये 11वी इंटरनॅशनल जनरल कॉन्फरन्समध्ये हा मुद्दा उचलला गेला युनिटचा, सिस्टीम ऑफ युनिटचा. आणि त्या लोकांनी काय केलं, मग हे सगळे प्रॉब्लेम ऑब्झर्व केले आणि त्यांनी काय म्हटलं, ठीक आहे तुम्ही तुमच्या देशात तुमच्यानुसार मोजा. आता तुम्ही जसे ब्रिटिश लोक आहात, तुम्ही फूटमध्ये मोजता, मोजा, ठीक आहे. तुम्ही लोक मीटरमध्ये मोजता, ठीक आहे. तुम्ही लोक सेंटीमीटरमध्ये मोजता, ठीक आहे. तुमच्या कंट्रीनुसार ठीक आहे. पण जेव्हाही पण आपल्याला इंटरनॅशनली एखादा व्यवहार करायचा आहे, तर आपण एक अशी कॉमन सिस्टीम बनवू जेणेकरून ते सगळे लोक यूज करू शकतील. जसं मी लँग्वेजबद्दल बोललो, इंग्लिश ही एक कॉमन लँग्वेज आहे, ते सगळे लोक बोलतात. तसंच एक अशी युनिटची सिस्टीम आपण बनवू जे सगळे लोक वापरू शकले पाहिजे आणि त्या सिस्टीमचं सगळ्या लोकांना नॉलेज असलं पाहिजे. तुम्हाला सेंटीमीटरचं नॉलेज आहे ना, तुम्हाला मीटरचं आहे, तुम्हाला फूटचं आहे. आता आम्ही एक सिस्टीम देतो, त्याचं पण नॉलेज तुम्ही घ्या, जे सगळ्यांना घ्या, जेणेकरून तुम्ही कमर्शियली म्हणा की कसंही म्हणा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकले पाहिजेत. आणि त्या सिस्टीमला आपण नाव दिलं बाळांनो SI सिस्टीम. त्या सिस्टीमला काय नाव दिलं, SI सिस्टीम. आता बघू, इन ऑक्टोबर 1966 ॲट द 11th इंटरनॅशनल जनरल कॉन्फरन्स इन पॅरिस, a common system of unit which is known as System International, CSI, S stands for System and I stand for International, develop. आता ही जी SI सिस्टीम होती, ही SI सिस्टीम आता काय सांगते आपण बघू, की तुम्ही तुमच्या कंट्रीमध्ये लेंथला कशात मोजता, आता आम्हाला घेणं ते नाही. CGS सिस्टीमला लेंथमध्ये कशात मोजतात, मासला कशात मोजतात आणि टाईमला कशात मोजतात तुम्हाला कळलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे, आपल्या कामात पडते. MKS सिस्टीममध्ये लेंथला कशात मोजतात, मासला कशात मोजतात आणि टाईमला कशात मोजतात हे तुम्हाला माहित आहे. आणि FPS सिस्टीममध्ये लेंथ, मास, टाईम कशात मोजतात हे तुम्हाला कळलं. आता हे CGS, हे MKS आणि हे FPS. आता SI सिस्टीममध्ये लेंथला कशात मोजतात आणि मासला कशात मोजतात आणि टाईमला कशात मोजतात हे आपण बघूयात. तर रॅदर आपण काय करू, जे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहेत, जेवढ्या फंडामेंटल क्वांटिटी आहेत मी तुमच्यासमोर त्या लिहितो आणि त्या सगळ्या फंडामेंटल क्वांटिटीचे SI युनिट काय आहेत मी तुमच्यासमोर लिहून देतो. मला बघा म्हणायचं काय, मी इथं तर 3च उचलल्या होत्या, लेंथ, मास, टाईम. ठीक आहे. आता मी काय करतो, जेवढ्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहेत ना ते तुमच्यासमोर लिस्ट डाऊन करतो आणि त्या प्रत्येक फंडामेंटल क्वांटिटीला SI सिस्टीममध्ये कुठलं युनिट देण्यात आलं ते मी तुमच्यासमोर सांगतो. ठीक आहे. म्हणून मी पॉईंट का लिहिला बाळांनो, की SI सिस्टीममध्ये 7 फंडामेंटल युनिट आहेत बाळांनो. आता हे फंडामेंटल युनिट काय, डोंट वरी अबाउट इट, आपण बघू. 2 सप्लिमेंटरी युनिट आहे, हे पण आपण बघू, डोंट वरी. आणि लार्ज नंबर ऑफ डिराइव्ड युनिट आहेत. म्हणजे जी SI सिस्टीम आहे, ही SI सिस्टीम आता अलग अलग फिजिकल क्वांटिटीला अलग अलग प्रकारे डिफाईन करते. नाउ लेट्स सी. आता तुम्हाला थोडक्यात कळलं असणार की तुम्ही हे जे शब्द कानावर येते तर तुमचे SI आणि CGS हे काय होते. तर चला पहिले आपण 2 शब्द क्लिअर करून टाकू. एक म्हणजे फंडामेंटल युनिट, फंडामेंटल युनिट काय असते, आणि एक म्हणजे डिराइव्ड युनिट काय असते. पहिले आपण फंडामेंटल युनिट बघू. काय तुम्ही फिजिक्सच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी हा कन्सेप्ट शिकवला होता. अशी फिजिकल क्वांटिटी जी बिलकुल इंडिपेंडंट आहे, कोणावरच डिपेंड नाही, त्या फिजिकल क्वांटिटीला आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणतो. जसं लेंथ, मास, टाईम. अगर तुम्हाला लेंथ मोजायची आहे तर कुठली दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीची गरज नाही लागत. मग लेंथ काय झाली, फंडामेंटल क्वांटिटी. हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे, तुम्ही तिकडचे व्हिडिओ परत रिवाइज करू शकता. तर एखादी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीला अगर तुम्हाला मोजायचं आहे तर ते मोजण्यासाठी तुम्ही काही ना काही युनिट घेसाल, तर त्याच युनिटला म्हणतात फंडामेंटल युनिट. एकदम सिंपल. म्हणजे द युनिट यूज टू मेजर द फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी इज नोन ॲज फंडामेंटल युनिट. मी सिम्पली डेफिनेशन देतो. द युनिट यूज टू मेजर द फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी is called as fundamental unit. Okay.
तसंच बाळांनो आणखी एक नाव आहे ते तुमच्यासमोर डिराइव्ड युनिट. सिंपल. तुम्ही भरपूर साऱ्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी पण बघितल्या, जसं स्पीड. तुम्हाला स्पीड मोजायची आहे तर स्पीड डिस्टन्स आणि टाईमवर डिपेंड करते. तर स्पीड काय झाली, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. तर डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीचं अगर तुम्हाला युनिट बघायचं आहे तर त्या युनिटला मी म्हणणार डिराइव्ड युनिट. म्हणजे असे युनिट जे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी मोजण्यासाठी मदत करते. जसं स्पीडचे युनिट आहे मीटर पर सेकंड, आपण आता बघणार आहे. तर हे मीटर पर सेकंड जे युनिट आहे हे कोणाला मोजण्यासाठी येऊन राहिलं, स्पीडसाठी, आणि स्पीड आहे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. म्हणजे असे युनिट जे की यूज होते डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी मोजण्यासाठी, त्या युनिटला मी म्हणतो डिराइव्ड युनिट. म्हणजे डेफिनेशन सेम, द युनिट यूज टू मेजर द डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी इज नोन ॲज डिराइव्ड युनिट. क्लिअर. आता गाईज आपण इथपर्यंतच बघूया आजच्या लेक्चरमध्ये फंडामेंटल युनिट आणि डिराइव्ड युनिट. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू की कुठल्या कुठल्या फंडामेंटल क्वांटिटी आहेत. मी सगळ्या लिस्ट डाऊन करून देईन, त्याच्या आपल्या कुठल्या कामाच्या आहेत ते पण मी तुम्हाला सांगेन. आणि मग डिराइव्ड युनिट जे आहेत, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी जे आहेत ते संपत नाहीत. हर चॅप्टरमध्ये तुम्ही नवीन नवीन फिजिकल क्वांटिटी शिकसान जे की डिराइव्ड असणार, आणि मग त्याचे आपण त्याच टाईमला युनिट पाळत बसू. तर सध्या आपलं जे कामाचं आहे ते आहेत फंडामेंटल युनिट. तर पहिले आपण फंडामेंटल क्वांटिटी सगळ्या लिहू, आणि त्या फंडामेंटल क्वांटिटीचे मग मी तुम्हाला SI सिस्टीममध्ये युनिट का असतात ते सांगणार नेक्स्ट लेक्चरमध्ये. तर अगर या लेक्चरमध्ये हे लेक्चर व्यवस्थित समजलं असणार तर ठीक, काही प्रॉब्लेम असणार तर तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू सो मच.